विडी कामगारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सोलापुरातील विडी कामगारांच्या प्रश्नांनी पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले आहे। 29 वर्षापासून आपल्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या लालबावटा विडी कामगार युनियनने आता राज्य सरकार विरोधात मोठा लढा पुकारला आहे। महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली 402 रुपयांची किमान वेतन विडी कामगारांना तातडीने लागू करण्यात यावी। अनेक कारखानदार कामगारांवर दबाव आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने संमतीपत्रे लिहून घेत आहेत। या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नुकतेच कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली आणि सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदनही देण्यात आले आहे। तरीही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने माजी आमदार कॉम्रेड नरशा आडम यांनी आता आरपारची लढाई जाहीर केली आहे। येत्या 2 ऑक्टोबर 2026 रोजी सोलापूर ते मुंबई मंत्रालयावर तब्बल 25,000 विडी कामगारांची भव्य घरकुल दिंडी काढली जाणार आहे। विडी कामगारांचा हा लढा आता कुठपर्यंत पोहोचतो आणि शासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पाहत रहा जनसंवाद। धन्यवाद।